चला तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत आंबट घाऱ्या. तुम्ही बघू शकता एकदम टेस्टी आणि एकदम भारी लागतात आंबट घाऱ्या. गावाकडच्या पद्धतीच्या ज्वारीच्या पिठापासून बनवणार आहे मी आंबट घाऱ्या. तुम्ही बघू शकता छान बनलेले आहे. आता आपण लागणारे साहित्य, आता मी ज्वारीचं पीठ घेतलं होतं 1 वाटी. त्याच्यामध्ये दही घालून आता हे भिजून ठेवलेलं आहे बाजूला 4 तास. आता त्याच्यानंतर मी 1 ग्लास आधण ठेवलेलं आहे 4 तासानंतर. त्याच्यानंतर ते पीठ मी हटून घेतलेलं आहे. ते सुद्धा मी बाजूला थंड करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता ते पण 2 ते 3 तास थंड झालेलं आहे ज्वारीचं पीठ. आता हे थंड हे बघू शकता किती छान आणि घट्ट आलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये बाकी काही घालायची गरज नाही आहे. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मी एक गव्हाची वाटी भरून पीठ टाकलेलं आहे. तुम्ही त्याच्या अनुसार टाकू शकता कमी जास्त. याच्यामध्ये थोडंसं तुम्ही बेसनसुद्धा घालू शकता. मी घातलेलं नाही आहे. आता मी त्याच्यामध्ये लसूण आणि जिऱ्याची पेस्ट घालणार आहे. त्याच्यामध्ये मी 1 चमच हळद, 2 चमच तिखटसुद्धा मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे. आता चवीनुसार 2 चमच त्याच्यामध्ये मी तीळसुद्धा घातलेले आहे. आता त्याच्यामध्ये ओवा घातलेला आहे थोडंसं मी. त्याच्यानंतर चवीनुसार आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. 1 चमच मी त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये घालणार आहे सांबार. तुम्ही बघू शकता आता छानपैकी आपल्याला हे पूर्णपणे सामान त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता हे पूर्ण आपल्याला सांबार वगैरे टाकून झाल्यानंतर हे मस्त छानपैकी आपल्याला उंडा एकजीव करून घ्यायचा आहे, म्हणजे मस्त मळून घ्यायचं आहे. आता हे चिकट असतं तर थोडा जास्त वेळ लागते याला भिजवायसाठी. मस्त छानपैकी मळून घ्यायचा आहे उंडा. आता तुम्ही बघू शकता पूर्ण सामुग्री मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि ही रेसिपी खायला खूप टेस्टी लागते आंबट घाऱ्या. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका. कमेंटमध्ये सांगायलासुद्धा विसरू नका. आता हे पूर्णपणे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. पूर्ण आता हे थोडं चिकट आहे तर जरा जास्तच वेळ लागते याला. तुम्ही बघू शकता आता माझं पीठ भिजून झालेलं आहे पूर्णपणे. आता आपण हे छानपैकी आपल्याला आंबट घाऱ्या बनवून घ्यायच्या आहे. आता मी पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये मी तेल घातलेलं आहे गरम करायला. आता तेल गरम झाल्यानंतर आपल्याला छोटे छोटे गोळे करून मस्तपैकी आपल्याला आंबट घाऱ्या बनवून घ्यायच्या आहे हातावर. थोडंसं पाणी किंवा तेलसुद्धा लावू शकता, पण पाणीच लावा जेणेकरून तेलामध्ये सोडताना त्याला वेळ लागत नाही. हे बघा मी छान गोलपैकी केलेले आहे छान आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी आपल्याला एक होल पाडायचा आहे मधामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला तेल आता गरम झालेलं आहे. आता तुम्ही बघू शकता छानपैकी आपल्याला त्याच्यामध्ये सोडून द्यायचं आहे एक-एक करून. आता हे मस्त सोडून झाल्यानंतर आपल्याला छानपैकी याला तळू द्यायचं आहे, फ्राय करायचं आहे. आता आपण साईडनं पलटून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे. जसा कलर छान दिसतो तसा खायला खूप टेस्ट छान लागते याची मस्तपैकी. गावाकडं तर खूपच बनवता ह्या. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास कमेंट करायला विसरू नका. तुम्ही बघू शकता आपल्या आंबट घाऱ्या एकदम मस्तपैकी तयार झालेला आहे आणि लाईक, शेअर करा.